द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. कारण हा जो पार्ट आहे क्लासिफिकेशनचा तो महत्त्वाचा आहे, किंवा प्लांट्स ग्रुप्स तुम्ही आतापर्यंत 12वीपर्यंत स्टडी केलेले असणार आहेत, किंवा याच्या आधी सुद्धा तुम्हाला थोडंफार क्लासिफिकेशन झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपण थोडंसं रिफ्रेश होणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी जे बेसिक ग्रुप्स आहेत प्लांटचे ते आपण समजावून घेऊयात. सो द प्लांट्स दे आर ब्रॉडली क्लासिफाईड इनटू मेजर. याच्यामध्ये जे ग्रुप्स आहेत आता यामध्ये टोटल 5-6 ग्रुप्स आपण ते क्लासिफिकेशन सिस्टीम, इट इज अकॉर्डिंग टू द क्लासिफिकेशन सिस्टीम. आता यामध्ये काही जे प्लांट्स आहेत म्हणजे त्या अल्गी आहे, त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ब्रायोफाइट हा दुसरा तुम्हाला ग्रुप दिसेल, त्यानंतर टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये तुम्हाला अल्गी ही तुम्हाला दाखवलेलं नाही, ते आपण परत एकदा बघूयात. सो अल्गी इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट group which is present in the water, or it grows in the water, in the presence of the water. तर algae, त्यानंतर तुमच्या आता हा जो क्लासिफिकेशन सिस्टीम आहे याच्यामध्ये ॲनिमल्स, ॲनिमालिया किंगडम किंवा तुमचे प्लांटी, त्यानंतर किंगडम मोनेरा, अशा वेगवेगळ्या क्लासिफिकेशन सिस्टीम्स आहेत ते आपण स्टडी करतो. आता याचबरोबर याच्यामध्ये अजून एक ग्रुप जो दिसत नाही आहे तर तो सुद्धा तुम्हाला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे फंजाय. सो फंजाय इट इज ऑल्सो बाय सम सायंटिस्ट दी फंजाय इट इज इन्क्लुडेड इन द प्लांट किंगडम. फंजाय म्हणजे अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स हे सगळे ग्रुप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता आपल्याला हे जे 5 ग्रुप्स आहेत आणि 6वा जो आहे तो फंजाय. फंजाय थोडासा वेगळा या ठिकाणी बरेच जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर क्लासिफिकेशनमध्ये त्याला सेपरेट स्टेटस दिलेलं आहे. याचं रिझन काय आहे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही सांगू शकता. Fungi, it is a group or it consists of the members in which the chlorophyll is completely absent. पण इतर सगळे जे ग्रुप्स आहेत म्हणजे अल्गी आहे, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स, या सगळ्या ग्रुप्समध्ये तुम्हाला क्लोरोफिल पिगमेंट, आपण जे क्लोरोफिल पिगमेंट कशासाठी महत्त्वाचं आहे किंवा क्लोरोफिल पिगमेंट कुठं असतं प्रेझेंट, तर इट इज प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. सो ऑल दिस ग्रुप्स इट कन्सिस्ट ऑफ द क्लोरोप्लास्ट, that is the chlorophyll bearing organisms. So they are present in all these groups except the fungi. म्हणून हा काय केलेला आहे तर सेपरेट क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. पण आपण आता हा बॉटनीमध्ये आपण स्टडी करतो आणि काही जे सायंटिस्ट आहेत त्यांनी फंजाय हा प्लांट्समध्ये इन्क्लूड केलेला आहे अपार्ट फ्रॉम द absence of the chlorophyll content. आता यामध्ये साधारणपणे आपण क्लासिफिकेशन आपण जे म्हणतो ते मेजर या ठिकाणी 2 त्यामध्ये आपण मेजर ग्रुप्स केलेले आहेत. ते कसे केलेत आपण? प्लांट्स. सो फर्स्ट ग्रुप इट इज बेस्ड ऑन द सीड्स. ज्या झाडांच्या मध्ये सीड्स तयार होत नाहीत, सो द प्लांट्स विच डोंट मेक सीड्स
they are included under different group, different class केलेला आहे. आणि the plants which make the seeds, it is another group. ज्या झाडांच्या मध्ये सीड्स तयार होतात हां, तर त्या झाडांना त्या ठिकाणी क्लासिफिकेशन सिस्टीम ही सेपरेट तुम्हाला दिसेल. ही ब्रॉड क्लासिफिकेशन आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही? हॅलो, येतोय ना? कनेक्शन तुमचं चेक करा अजून एकदा. यू चेक युअर कनेक्शन. ओके, तर प्लांट्स ब्रॉड जे दोन आपण ग्रुप केलेले आहेत, त्या झाडांमध्ये सीड्स तयार होतात तो एक वेगळा ग्रुप केलेला आहे. ज्या झाडांमध्ये सीड्स तयार होत नाहीत असा दुसरा ग्रुप केलेला आहे. आता ज्या झाडांमध्ये सीड्स तयार होत नाहीत हे पण महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज द प्लांट्स दे आर प्रोड्युसर्स, राईट, अँड द प्लांट्स दे आर मेंटेनिंग द होल इकोसिस्टीम. अँड एन्व्हायरमेंट मधला तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. ऑक्सिजनची किंमत आपल्याला आता समजते. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द ऑक्सिजन. एखाद्या कोरोना पेशंटला ऑक्सिजन मिळालं नाही तर काय अवस्था होते हे तुम्हाला माहीत असेल. मी आता या फेजमध्ये आपण सगळे जातोय. त्यामुळे हा जो ऑक्सिजन तयार करण्याचं काम आहे हे कोण करतात, तर हे सगळे प्लांट्स करत आहेत. जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला डिस्कस करायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा इनडायरेक्ट यूज आपण जो म्हणतो, की जो आपल्याला आता दिसत नाही असा, की ऑक्सिजन तयार होतोय झाडांच्याकडून, तर तो आपल्याला असं दिसत नाही. पण इट इज इनडायरेक्ट बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द प्लांट. हे दुसरं कोणीही तयार करू शकत नाही. ऑक्सिजन तयार करण्याचं काम कोणी करू शकत नाही. त्याचबरोबर फूड मटेरियल तयार करण्याचं काम हे प्लांट्स करतात. नो अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे ॲनिमल किंगडम आणि प्लांट किंगडम, आपण जर दोन मेजर ग्रुप्स आपण आता प्लॅनेटवर जे दिसतात आपल्याला, तर यामध्ये प्लांट किंगडम किंवा प्लांट्स जे आहेत हे काय करतात, त्या ठिकाणी फूड मटेरियल प्रोड्युसर्स. तर आपण प्रोड्युसर्स म्हणतो कारण दे आर मेकिंग द फूड बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस, जे ॲनिमल्स करू शकत नाही. किंवा आपल्याकडे आता ह्युमन बिंगचा जर विचार केला, ह्युमन बिंग तुमच्याकडे कितीही तुम्हाला फंड्स दिले, तुम्हाला सांगितलं की तुम्ही फूड तयार करा, म्हणजे जसं प्लांट्स तयार करतात त्या पद्धतीने तुम्ही तयार करा, इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही प्लांट्सने जे तयार केलेलं आहे त्यावर प्रोसेस करून तुम्ही दुसरे फूड मटेरियल तयार करू शकता. आणि प्लांट सारखी सिस्टीम जी आहे, हॅलो, हां, कुणाचा आवाज येतोय? कुणाच्या शंका आहेत का? सो द प्लांट्स ह्याच्यामध्ये महत्त्वाची सिस्टीम जी आहे ती कोणती, तर फोटोसिंथेसिस, विच वी कॅनॉट डू. सो द फोटोसिंथेसिस असेल, ऑक्सिजन प्रोडक्शन असेल, इतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असेल, तर त्या ठिकाणी दे आर व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक पार्ट ऑफ आवर प्लॅनेट. तर या ठिकाणी जे ग्रुप्स आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये अल्गी, त्यानंतर जो दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे ब्रायोफाईट, त्याला आपण कॉमनली त्याला मॉस म्हणतो आपण. त्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे तो टेरिडोफाईट, ज्याला कॉमन जे नेम आहे दॅट इज कॉल्ड द फर्न. फिदर लाईक लिव्स दे आर प्रेझेंट इन द फर्न्स. तर हे 3 ग्रुप्स आहेत, अल्गी, त्यानंतर ब्रायोफाईट्स आणि टेरिडोफाईट्स. So there are 3 major groups which are present in the group in which the plants they don't make any seeds. या प्लांट्स मध्ये सीड्स तयार तुम्हाला झाले दिसणार नाही. अल्गी, फंजाई, ब्रायोफाईट मध्ये, सॉरी, अल्गी, ब्रायोफाईट आणि
टेरिडोफाईटमध्ये. याच्यामध्ये फंजाय पण या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये कसं आहे, इट इज नॉट क्लोरोफिल बेरिंग ऑर्गॅनिझम. सो अल्गी, ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट. आता अल्गीज काय कॅरेक्टर्स आपण समजून घेऊयात. तर अल्गीमध्ये तुम्ही ऑब्झर्व केले कॅरेक्टर्स, दे डोंट हॅव टू रूट्स, स्टेम अँड लिव्स. म्हणजे या प्लांट्समध्ये तुम्हाला स्टेम, लीफ आणि रूट हे तुम्हाला जे स्ट्रक्चर्स आहेत जे तुम्ही इतर प्लांटमध्ये ऑब्झर्व करता हे तुम्हाला या अल्गीमध्ये दिसणार नाही. किंवा टू रूट्स किंवा पानासारखं स्ट्रक्चर दिसेल पण ते पान नसतं ॲक्च्युली. इट इज मॉडिफाईड स्ट्रक्चर, इट इज नॉट लीफ. काही एक्झाम्पलमध्ये काही जे मराइन अल्गीज आहेत आपल्या सी शोरमध्ये वाढणारे, सो दीज आर दी अल्गीज. पण याच्यामध्ये रूट्स, स्टेम अँड लीफ हे तुम्हाला दिसणार नाही. आता परत यामध्ये जे दोन ग्रुप्स तयार केलेले आहेत ते कसे केलेत बघा. अल्गी आणि मॉसेस, म्हणजे त्याला आपण म्हणतो ब्रायोफाईट्स. सो ब्रायोफाईटचा आपण आणि अल्गी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. सो मॉसेस हॅज सम रूट्स. या ठिकाणी महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, इट पजेस सम रूट्स, स्टेम और लीफ like structure it is present in the moss or in the bryophytes. पण अल्गीमध्ये तुम्हाला हे असं दिसणार नाही. लीफ, स्टेम, रूट they are completely absent. So these are the two first major groups. त्यानंतर जो तिसरा ग्रुप आहे टेरिडोफाईट्स, त्यामध्ये कसं आहे तर डिफरन्स, इट possess the roots, stems अँड लिव्स. पण फर्न्समध्ये किंवा टेरिडोफाईटमध्ये तुम्हाला सीड्स हे सुद्धा तयार झालेले दिसणार नाही. तर हे मेजर 3 ग्रुप या ठिकाणी आपण बघितले. त्यानंतर दुसरा जो मेजर ग्रुप आहे दॅट इज द सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, ज्या झाडामध्ये सीड्स तयार होतात ते. तर परत या ठिकाणी 2 ग्रुप्स तयार केलेले आहेत, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. या दोन्ही ग्रुपमध्ये सीड्स तयार होतात. सो जिम्नोस्पर्म्स, हिअर देअर विल बी नो एनी फ्लावर और फ्लावर लाईक स्ट्रक्चर. या झाडांच्या मध्ये तुम्हाला फ्लावर कधीही तुम्हाला दिसणार नाही तयार झाले असं. नो फ्लावर विल बी प्रोड्यूस्ड. सो दिस इज जिम्नोस्पर्म. आणि त्याला कॉमन नेम आहे किंवा त्याला आपण कोनिफर म्हणतो, सायकॅडेल्स म्हणतो, असे वेगवेगळे त्यामध्ये हे केलेलं आहे. तर हे जे पिक्चर या ठिकाणी दिसते तुम्हाला, दॅट बिलॉंग्स टू कोनिफर्स. म्हणजे निडल लाईक लिव्स तुम्हाला या झाडामध्ये दिसतात. किंवा सायकस आहे, पायनस आहे, आरोकोरिया आहे. तर यासारखी जिम्नोस्पर्म्स तुम्हाला आपल्या प्लॅनेटवर किंवा तुम्हाला गार्डनमध्ये कल्टिवेट केलेली दिसते. काही वाईल्ड आहेत पण मेजर जे आहे ते आता तुम्हाला कल्टिवेटेड कंडिशनमध्ये दिसतील. आणि इतर जे काही कंट्रीज आहेत कॅलिफोर्नियासारखे जो हे आहेत तर किंवा इतर जे काय ज्या ठिकाणी ट्रॉपिकल ट्रॉपिकल जो रिजन आपण म्हणतो तर त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला नॅचरल कोनिफरस फॉरेस्ट किंवा जिम्नोस्पर्म्स फॉरेस्ट तयार झालेले दिसून येईल. त्यानंतर या ठिकाणी जो दुसरा ग्रुप आहे त्यामध्ये अँजिओस्पर्म्स, दॅट मीन्स द फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट्स, की ज्या झाडांमध्ये फ्लावर तयार होतो, फुलं तयार होतात. आणि या फुलांच्या पासून मग नंतर पुढचे जे स्ट्रक्चर आहे ते सीड्स हे सुद्धा याच्यामध्ये तयार होतं. आणि ॲक्च्युली दिस इज अन इन्फ्लोरसन्स. आणि याला कॉमन जे नेम आहे या झाडाला सनफ्लावर. तर हे एक्झाम्पल मी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला समजण्यासाठी, फ्लावर या झाडांमध्ये तयार होतं त्याला अँजिओस्पर्म म्हणतो. त्यामध्ये फ्लावर्स तयार होत नाहीत पण सीड्स तयार होतात, जिम्नोस्पर्म्स आणि इतर हे जे अल्गी, ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट्स. तर असे ब्रॉड क्लासिफिकेशन आपण प्लांट्समध्ये आपण स्टडी करतो. आता एक तुम्हाला या ठिकाणी जे पिक्चर या ठिकाणी मी मुद्दाम दाखवलेलं आहे की जिम्नोस्पर्म्स कसे असतात किंवा हे फॉरेस्ट जे आहे
तुम्ही आता या ठिकाणी बघित असेल, हे आता एका जुन्या पुस्तकातून मी हा फोटो घेतलेला आहे. आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी हे जे झाडाचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा ट्री ट्रंक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की या झाडाच्या खोडामधून हा रस्ता तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर गाडी पण आहे, आणि या ठिकाणी काही मुलं सुद्धा, लहान मुलं दिसतात तुम्हाला. हे झाडाचं तुम्हाला जो काय गॅगॅन्टिक नेचर दिसते तुम्हाला, म्हणजे भव्य असं त्या झाडाचं स्टेम. तर ते तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची जिम्नोस्पर्म्स आपल्या प्लॅनेटवर अजून सुद्धा आहेत. जे काही जे फॉरेस्ट आहेत, तर त्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला या प्रकारे जिम्नोस्पर्म्स किंवा काही अँजिओस्पर्म्स सुद्धा तुम्हाला या प्रकारे आपल्या प्लॅनेटवर अजून सुद्धा लिव्हिंग कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतील. आणि पूर्वी जेव्हा डायनोसॉर्स होते आपल्या प्लॅनेटवर, तेव्हा याच्यापेक्षा सुद्धा अतिशय मोठे जिम्नोस्पर्म्स एकेकाळी हे डॉमिनेटेड होते. आणि मग नंतर आपण जे एक्सटिंक्शनची थिअरी आपण जी ऐकली असेल, तुम्ही ऐकली असेल, तर यामध्ये बरेच जिम्नोस्पर्म्स एक्सटिंक्ट झाले, डायनासॉर्स एक्सटिंक्ट झाले. आणि मग आत्ता जो आपण प्लॅनेटवर जे प्लांट्स आपण ऑब्झर्व आपण जे करतोय, तर आता हे डॉमिनेट आहेत, ते अँजिओस्पर्म्स ह्या ग्रुपनं डॉमिनेट आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स दे आर डॉमिनेटेड. सो एक तुम्हाला पिक्चर दाखवण्यासाठी एक वेगळं तुम्हाला या ठिकाणी माहिती एक्स्ट्रा या ठिकाणी मी सांगितलं. आता आपण ब्रायोफाईटकडं येऊयात. आपला जो पहिला टॉपिक आहे ब्रायोफाईट्स. तर या ठिकाणी सुरुवातीला मी काही या ठिकाणी स्लाइड्स दाखवणार आहे. तुम्हाला ब्रायोफाईट म्हणजे काय, नेमकं ब्रायोफाईट नेमके कोणते प्लांट्स आहेत हे तुमच्या या ठिकाणी लक्षात येते. सो द ब्रायोफाईट्स, द ब्रायोफाईट, याचे काही पिक्चर्स तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ब्रायोफाईट नेमके कसे असतात. आपण फक्त म्हणतो की ब्रायोफाईट असे आहेत, तसे आहेत, त्याला डिस्क्रिप्शन आपण त्याचं वर्णन करतो वेगळ्या पद्धतीनं. पण व्हॉट आर ब्रायोफाईट्स? तर आधी सुरुवातीला आपण काय करूयात, काही पिक्चर्स आपण या ठिकाणी ऑब्झर्व करूयात. सो या ठिकाणी पिक्चर्स आपण बघायचे, पण जे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ब्रायोफाईटचं, म्हणजे कुठं वाढतात, काय वाढतात, ह्या बघून मग आपण सुरुवात करूयात. सो ब्रायोफाईट्स आर डॅम्प लव्हिंग terrestrial plants, damp living terrestrial plants, growing at shady places, moist rocks, bases of the trees, or similar moist places. बघा, ब्रायोफाईटला किंवा ब्रायोफाईटची ग्रोथ होते. तुम्हाला युजली रेनी सीझन आत्ता सुद्धा सुरू आहे, किंवा सुरुवातीला तुम्ही ऑब्झर्व करत असता की आपल्याकडे जे वेगवेगळे सीझन्स आहेत, जे विंटर सीझन, नंतर समर सीझन आणि रेनी सीझन, या तीन सीझनमध्ये तुम्ही चेंजेस ऑब्झर्व करू शकता. आजूबाजूला काय बदल होतो किंवा प्लांट्समध्ये कोणते चेंजेस होतात हे तुम्ही वेगळ्या सीझनमध्ये ऑब्झर्व करू शकता. रेनी सीझन सुरू झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर जो असतो, किंवा जी काही सॉईल सरफेस आहे, ग्रीनरी आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. आणि यावेळेला तुम्हाला हे ब्रायोफाईट्स जे आहेत हे सुद्धा तुम्हाला त्यावेळेला तयार झालेले दिसतील. सो ब्रायोफाईट्स दे आर डॅम्प लिव्हिंग, म्हणजे थोडंसं त्याला पाणी जास्त, त्याला त्याची रिक्वायरमेंट आहे, मोर वॉटर. त्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे थोडीशी कोल्ड म्हणजे टेम्परेचर रेनी सीझनमध्ये तुम्ही ऑब्झर्व करता, पाणी भरपूर असतं, मॉइश्चर आहे, त्यानंतर ह्युमिडिटी आहे, त्याचबरोबर त्यामध्ये वॉटरचं कंटेंट आहे ते जास्त असल्यामुळं ही कंडिशन आहे, ही कशी आहे तर ब्रायोफाईट या प्लांटसाठी कशी आहे तर फेवरेबल आहे. त्यामुळे युजली तुम्हाला रेनी सीझनमध्ये तुम्हाला ब्रायोफाईट दिसतात. सो दे आर टेरिस्ट्रियल, जे जमिनीवर वाढतात, सॉईलवर. शेडी प्लेस ज्या ठिकाणी युजली असेल, समजा ग्रास असेल, ग्रासलँड असेल, ग्रासमध्ये थोडीशी सावली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वाढलेली दिसतील.
मॉइस्ट रॉक्सवर किंवा ट्री ट्रंकवर सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व तुम्ही करू शकता, किंवा ज्या ठिकाणी मॉइस्ट प्लेस आहे, ओलसर जागा आहे, तर त्या ठिकाणी ब्रायोफाइट तुम्हाला 100% त्या ठिकाणी वाढलेली दिसते. आता आपण काय या ठिकाणी पिक्चर्स बघूयात. सो यू कॅन सी हिअर. आता हे झाडाचं या ठिकाणी खोड दिसतोय आणि या झाडाच्या खोडावर या ठिकाणी हा जो दिसते कव्हर झालेला पार्ट, सो इट इज अ ब्रायोफाइट. किंवा या ठिकाणी जे दुसरं पिक्चर या ठिकाणी मी दाखवलेलं आहे, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्री ट्रंकवर तुम्हाला हे मॉस वाढलेले दिसून येतं. किंवा या ठिकाणी रॉक, हे जे दोन पिक्चर्स आहेत, रॉक सरफेस आहे, या रॉक सरफेसवर सुद्धा हे तुम्हाला मॉस वाढलेले दिसून येतं. तर हे ब्रायोफाइटच आहे. हे सुद्धा या ठिकाणी जे दिसते तुम्हाला, ॲक्च्युली इट इज नॉट प्रेझेंट इन आवर रिजन, ॲक्च्युली इट इज प्रेझेंट इन अदर कंट्रीज. हा जो जीनस आहे ब्रायोफाइटचा, तर हा एवढा मोठा आपल्याकडे मिळत नाही, पण इट इज ऑल्सो ए मॉस इट इज ए ब्रायोफाइट. त्याला आपण कॉमनली या सगळे जे पिक्चर्स या ठिकाणी जे दाखवलेले तुम्हाला, हे सगळे कसे आहेत, तर इट बिलॉंग्स टू मॉस. ते जनरल वेगवेगळे. ठीक आहे. तर हे बघितले की कोणत्या कोणत्या प्लेसमध्ये हे वाढतात. ट्री ट्रंक असेल, रॉक असेल, किंवा सॉइलवर सुद्धा वाढलेले दिसतील. पुढचं पिक्चर बघूयात आपण. सो हिअर यू कॅन सी दिस इज एरिक्सिया. एरिक्सिया नावाचे जीनस आहे आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ही सॉइल सरफेस दिसते आणि हा आपल्याच कॅम्पसमधला हा फोटो आहे. आणि रेनी सीझनमध्ये तुम्ही जर केअरफुली जर ऑब्झर्व केलं खाली, तर तुम्हाला या ठिकाणी हा रिक्सिया त्या पद्धतीनं वाढलेली दिसून येतो. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला लीफ सारखं स्ट्रक्चर कुठे दिसते का? नाही दिसणार. देअर आर नो लीफ लाईक स्ट्रक्चर इज प्रोड्यूस. फक्त फ्लॅट काहीतरी स्ट्रक्चर आहे, जमिनीवर वाढलेले स्ट्रक्चर आहे असं तुम्हाला दिसते. पण आता इथं शेजारी काही तुम्हाला प्राणी दिसेल बघा. ते इथे एक प्लांट आहे, इथं गवताचं या ठिकाणी हे तुम्हाला झाड दिसेल. याला पानं तयार झालेली आहेत. इट इज अ ग्रास. त्यानंतर इथे काय आहे या बाजूला, इथं सुद्धा तुम्हाला ग्रास दिसते. याच्यामध्ये पानं व्यवस्थित अगदी डिस्टिंक्ट तयार झालेली दिसते. इथं पण आहे. तर असे हे आजूबाजूला असणारे ही झाड आहेत. इथं सुद्धा आहे बघा. हे पोर्चुला का म्हणजे घोळीचं झाड आहे. इथं सुद्धा पानं व्यवस्थित तयार झाले दिसतील. पण इथं हे पानासारखं स्ट्रक्चर नाही, याला तुम्ही पान म्हणू शकत नाही. तर जेव्हा एखादा प्लांट ज्यामध्ये तुम्हाला लीफ, स्टेम किंवा रूट हे डिस्टिंग्विश होत नाही, तेव्हा ह्या पर्टिक्युलर पार्टला आपण म्हणतो थॅलस. आणि याच्यामध्ये तुम्हाला लीफ दिसत नाही आहे, स्टेम नाही आहे, रूट नाही. रूट्स आर म्हणजे ट्रू रूट्स, आपण त्याला एक शब्द वापरले, ट्रू रूट्स. ट्रू रूट्स म्हणजे काय, तर याच्यामध्ये युनिसेल्युलर युजली रायझॉइड्स नावाचं स्ट्रक्चर असतं, विच इज डिफरंट फ्रॉम द रूट. फंक्शन त्याचं सेम आहे, वॉटर ऑब्सॉर्प्शन आणि फूड ऑब्सॉर्प्शन सॉइलमधलं. पण इतर प्लांटमध्ये किंवा इतर जे ग्रुप्स आहेत त्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला रूट सारखं जे स्ट्रक्चर आहे रायझॉइड, ते तुम्हाला वेगळे दिसेल. पण तुम्हाला पान दिसणार नाही याच्यामध्ये, किंवा लीफ आपण त्याला म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये, आणि स्टेम, हे दोन पार्ट यामध्ये दिसत नाही. सो दिस इज एरिक्सिया. त्यानंतर जो दुसरा या ठिकाणी अजून एक जीनस आहे, हा सुद्धा आपल्या कॅम्पसमध्ये सुद्धा किंवा शेतामध्ये वाढलेला दिसतो. किंवा कोयना नगरला तुम्ही व्हिजिट केली तर ॲक्च्युली हा फोटो कोयना नगरचा आहे. कोयना नगर किंवा आपल्याकडे सुद्धा शेतामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात ऊसामध्ये पाणी साठतं, तेव्हा सुद्धा आपल्याला हा जीनस त्या ठिकाणी वाढलेला दिसतो. ॲक्च्युली हा रॉकवर या ठिकाणी वाढलेला दिसतो. तुम्हाला फ्लॅट स्ट्रक्चर आहे, त्या रॉकला अगदी घट्ट पकडून ठेवलेलं असं हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल तयार झालेलं या प्लांटमध्ये. आणि दुसराच हा ब्रायोफाइटचा अजून एक जीनस आहे. आणि जो दुसरा मेंबर मी तुम्हाला मागे सांगितलं मॉस, तर या ठिकाणी हा सुद्धा दिसेल. या ठिकाणी याची ग्रोथ सुरू झालेली आहे. दोन जीनस या ठिकाणी बघितले आपण. हा फ्युनरियाचा आहे आणि हा अँथोसोरस, सेकंड जीनस अँथोसोरस.
हा सुद्धा अँथोसोरस आहे, फक्त या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स या ठिकाणी वेगळे आहेत. इट इज ऑल्सो अँथोसोरस. या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. या ठिकाणी हॉर्न सारखं स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, आणि या ठिकाणी तुम्हाला ब्राऊन कलर ऑरेंज कलरची तुम्हाला यामध्ये अँथिडे तयार झाले दिसतील. सो दिस इज अँथोसोरस. त्यानंतर अजून एक हे प्लांट तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, रेनी सीझनमध्ये वाढतं. मग या ठिकाणी हा रॉक आहे, विटांच्यावर येतं, किंवा मगाशी मी तुम्हाला जी झाडं दाखवली त्या झाडांच्यावर सुद्धा हा फिनेरायजिनस आहे, मॉस तुम्हाला वाढलेलं दिसून येतं. फक्त याच्यामध्ये कसं आहे तर थोडंसं आपण ज्याला म्हणतो की लीफ सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये स्टेम छोटंसं दिसतंय आपल्याला, आणि यामध्ये हा जो वरचा पार्ट तयार झालेला आहे याच्यामध्ये याला आपण म्हणतो कॅप्सूल. सो द फिनरिया हे तुम्हाला साधारणपणे या प्रकारे स्ट्रक्चर तयार झाले दिसून येतं. सो इट इज ऑल्सो ब्रायोफाइट. त्यानंतर हा सुद्धा कोयना नगरला एक फोटो मी घेतलेला होता. तर त्या ठिकाणी तुम्ही घाटातून जेव्हा किंवा कोयना आपली जी त्या ठिकाणी गार्डन आहे, तर तिथं जाताना आजूबाजूला तुम्ही ऑब्झर्व केलं रस्त्याच्या कडेला या ठिकाणी असे पॅचेस तुम्हाला दिसतील तयार झालेले. सो दिस इज टार्जिओनिया नावाचं एक ब्रायोफाइट आहे. हे सुद्धा बघा तुम्हाला यामध्ये लीफ, स्टेम, रूट वगैरे काही दिसत नाही आहे. फ्लॅट काय ते स्ट्रक्चर तयार झाले दिसतं. दिस अनदर ब्रायोफाइट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे ब्रायोफाइट्स हे या पद्धतीनं हे स्ट्रक्चर हे साधारणपणे असं असतं. सो ग्रोइंग ऑन द ट्री, रॉक, सॉइल, तिचं जे काय स्ट्रक्चर आहे ते साधारणपणे असं आहे या पद्धतीनं. आता आपण काही यातला जो बेसिक पार्ट आहे तो आपण बघूयात नेक्स्ट पार्ट. So bryophytes, they are considered as amphibious of plant world. Amphibious, just like a frog. So frog, it can grow in the soil, on the soil, and it can grow in the water. So both type of requirement, the frog it can grow. त्याच पद्धतीने ब्रायोफाइट्स आहेत. ब्रायोफाइटला अँफिबियस ऑफ द प्लांट वर्ल्ड म्हटलेलं आहे. जसं फ्रॉगला आपण म्हणतो अँफिबियन, तसं ब्रायोफाइटला अँफिबियन म्हटलेलं आहे. बिकॉज इट ग्रोज ऑन द सॉइल बट इट रिक्वायर्स वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. त्यामुळे याला अँफिबियस हा शब्द वापरलेला आहे. तर हा लक्षात ठेवा. वाय द ब्रायोफाइट्स आर कॉल्ड द अँफिबियस? बिकॉज इट रिक्वायर्स सॉइल and it also requires the water. This is first character. And the second, it is considered as intermediate between algae and pteridophytes. म्हणजे algae हा तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये स्टडी करायचा आहे. म्हणजे algae तुम्हाला कुठे दिसतील वाढलेल्या? सो algae they are growing in the water. फ्रेश वॉटर असेल किंवा मराईन वॉटर असेल, पाण्यामध्ये वाढतात. तर ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी अल्गे वाढतात. म्हणजे आपण जे इव्होल्युशन म्हणतो, जे प्लॅनेटवर आपल्या प्लांट्स तयार झाले याच्यामध्ये सुद्धा इव्होल्युशन आहे. आपण जसं म्हणतो ह्युमन बिंग कसा तयार झाला, ह्युमनचं इव्होल्युशन कसं झालं, तसं प्लांटचं इव्होल्युशनच्या थिअरीज आहेत. त्यामध्ये अल्गीपासून म्हणजे जो पहिला जो नंबर येतो तो कोणाचा तर अल्गीचा. म्हणजे फर्स्ट फोटोसिंथेटिक सेल इट इज प्रोड्यूस्ड इन द वॉटर अँड दॅट इज नथिंग बट द अल्गी. त्यानंतर हे जे काय पाण्यामध्ये प्लांट्स तयार झाले इन द फॉर्म ऑफ अल्गी, हे हळूहळू काय झाले त्यांनी जमिनीवर यायचा प्रयत्न सुरू केला. जे जमिनीवर वाढले आणि जमिनीवरचा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो ब्रायोफाइट. म्हणजे सेकंड नंबरचा ग्रुप आहे. सेकंड ब्रायोफाइट्स, फर्स्ट अल्गी, आणि या ठिकाणी जो तिसरा ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड द टेरिडोफाइट्स. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केला असेल टेरिडोफाइट्स, अल्गी आणि ब्रायोफाइट, याच्यामध्ये अल्गी नंतर ब्रायोफाइट तयार झाले
आणि ब्रायोफाइट नंतर टेरोफाइट चालू झाले. असं साधारणपणे इव्होल्युशन आपण इव्होल्युशनच्या थिअरीज आपण स्टडी करतो. आता काही जनरल कॅरेक्टर्स आपण बघूयात. यातले आपण काही बघितलेले आहेत. तर ब्रायोफाइट हे कुठं वाढतात? आता आपण त्या हॅबिटॅट आपण ऑब्झर्व केली कशी वाढतात, कुठं वाढतात. सो हॅबिटॅट दे रिक्वायर ह्युमिड कंडिशन. म्हणजे अशी कंडिशन कधी असते तर साधारणपणे रेनी सीझनमध्ये ह्युमिड कंडिशन जास्त असते. पाऊस त्यावेळेला असतो. किंवा जे काय एअर करंट्स असतात त्या एअर करंट्समध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं त्या एअरमध्ये, आणि त्यामुळं रेनी सीझनमध्ये थोडंसं ह्युमिड कंडिशन तयार झालेली असते. त्याचबरोबर ब्रायोफाइट्स दे रिक्वायर द शेडी प्लेसेस. सावली थोडीशी पाहिजे त्याला. अशा कंडिशनमध्ये द ब्रायोफाइट्स दे आर व्हेरी हॅपी. जसं आपल्याला आपण म्हणतो की प्रत्येक जे प्लांट्स आहेत त्या प्लांटला एक पिक्युलर त्याला कंडिशन लागते, रिक्वायरमेंट लागते. ब्रायोफाइटला काय लागणार आहे तर मॉइश्चर आणि शेडी प्लेस असेल तर त्या ठिकाणी हे ब्रायोफाइट्स वाढतात. आता यातले काही ब्रायोफाइट जे आहेत ते कसे आहेत तर ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये वाढणारे किंवा पाण्यावर वाढणारे आहेत. सम ब्रायोफाइट्स दे आर ग्रोइंग इन द झेरिक कंडिशन. झेरिक म्हणजे ड्राय कंडिशन. त्या ठिकाणी वॉटरचं कंटेंट हे फार कमी असतं. झेरोफायटिक कंडिशन म्हणतो किंवा झेरोफायटिक प्लांट्स म्हणतो. लेस वॉटरमध्ये सुद्धा वाढणारे काही ब्रायोफाइट्स एक्सेप्शन्स आहेत. इथं आपण म्हणतो की त्यांना पाण्याचं प्रमाण जास्त लागतं किंवा शेडी प्लेस लागते, पण झेरिक कंडिशनमध्ये सुद्धा वाढणारे काही प्लांट्स आपल्याला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. सम ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. तर हे कंडिशन सुद्धा आपल्याला ब्रायोफाइटमध्ये दिसून येते.